झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात चौकशीसाठी नेमलेल्या खर्गे समितीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली होती, असं स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात सरकारनं खर्गे समिती नेमली। या समितीचं पुढे काय झालं असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी एक समाज माध्यमावर पोस्ट करत विचारला होता। त्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर झी 24 तासनं पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आणलेलं होतं आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारनं खर्गे समिती नेमलेली होती। या समितीचं नेमकं पुढे काय झालं असा सवाल अंजली दमनिया यांनी आपल्या सोशल मीडियावर सरकारला विचारलेला होता आणि यालाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलेलं आहे। खर्गे समितीला 15 दिवस मुदतवाढ दिलेली होती असं स्पष्टीकरण बावनकुळेंकडून देण्यात आलं आहे। मुंडवा जमीन प्रकरणी जो खर्गे समिती नेमली त्याचं पुढे काय झालं असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलं। एक 15 दिवसाची मुदतवाढ दिली होती। या निवडणुकीमध्ये आमचं प्रशासन त्या ठिकाणी पूर्ण व्यस्त होतं। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या आणि त्यामुळं काही काळ पुढं ढकललेला आहे, पण लवकरच त्याचं अंतिम होईल।